हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला इनहेरिटन्सचा पुढचा पार्ट बघायचा आहे, म्हणजेच आपल्याला एक शेवटचा पॉइंट बघायचा आहे. तर तो काय आहे तर कन्स्ट्रक्टर इन डिराइव्हड क्लास. म्हणजे आपण याच्या अगोदर कन्स्ट्रक्टर काय आहे हे आपण बघितलेलं आहे. फक्त तो कन्स्ट्रक्टर आपल्याला इन केस ऑफ इनहेरिटन्स म्हणजे थोडक्यात डिराइव्हड क्लासमध्ये कसा ऍक्सेस करायचा किंवा कसं वापरायचा हे आपल्याला शिकायचं. ठीक आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण ऍब्स्ट्रॅक्ट क्लास कसा काम करतो किंवा प्युअर व्हर्च्युअल फंक्शन म्हणजे काय हे आपण विथ एक्झाम्पल बघितलेलं आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करूया. कन्स्ट्रक्टर इन डिराइव्हड क्लास. आता कन्स्ट्रक्टर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कन्स्ट्रक्टर कॅन कन्स्ट्रक्ट द व्हॅल्यू फॉर द ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, कन्स्ट्रक्टर मधून जर आपण व्हॅल्यू पास केली तर ती डायरेक्टली व्हॅल्यू कुणाला जाते, तर ती व्हॅल्यू त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला ती पास होते. म्हणजेच काय, जर समजा त्या ऑब्जेक्ट मध्ये आपण वेगवेगळे फंक्शन्स वापरले असतील किंवा वेगवेगळे व्हेरिएबल्स जर वापरले असतील तर त्या प्रत्येक व्हेरिएबलला किंवा त्या प्रत्येक फंक्शनला त्या व्हेरिएबलच्या थ्रू आपण व्हॅल्यूज सेंड करू शकतो थोडक्यात. ठीक आहे. तर हे झालं कन्स्ट्रक्ट. आता कन्स्ट्रक्टर डिराइव्हड क्लास मध्ये कसं वापरायचं ते आपण बघूया. आता डिराइव्हड क्लास आणि बेस क्लास हे आपण बघितलेलेच आहे. बेस क्लास म्हणजे काय, एक सिंगल क्लास असतो आणि त्याच्यापासून एखादा नवीन क्लास जर क्रिएट केला तर त्याला आपण काय म्हणतो, डिराइव्हड क्लास. ठीक आहे. तर आपण बघूया. बेस क्लास कन्स्ट्रक्टर्स आर ऑलवेज कॉल्ड इन द डिराइव्हड क्लास कन्स्ट्रक्टर. याचा अर्थ काय, समजा आपण डिराइव्हड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला तर त्या ऑब्जेक्ट पासून आपण बेस क्लासचे पण कन्स्ट्रक्टर इझिली कॉल करू शकतो. ठीक आहे. Whenever you create a derived class object, first the base class default constructor is executed, then derived class constructor executed. म्हणजेच काय, समजा आपण एक सिंगल इनहेरिटन्स क्रिएट केला आहे की ज्याच्यामध्ये एक बेस क्लास असतो आणि एक डिराइव्हड क्लास असतो. जेव्हा आपण एखादा प्रोग्राम एक्झिक्यूट करणार असेल त्यावेळेला आपल्याला काय करावं लागेल, डिराइव्हड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. आणि जेव्हा डिराइव्हड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करू आपण किंवा क्रिएट केलेला असेल त्याच वेळेला पहिला बेस क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल होतो, त्यानंतर डिराइव्हड क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल होतो. हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही एखादा क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करता त्यावेळेला पहिला बेस क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल होतो, त्यानंतर डिराइव्हड क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल होतो. ठीक आहे. इन केस ऑफ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे जेव्हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असतील त्यावेळेला पहिला कन्स्ट्रक्टर हा बेस क्लासचा कॉल होतो, त्यानंतर डिराइव्हड क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल होतो. ठीक आहे. आता काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायलाच पाहिजेत. तर पहिला आहे तर वेदर डिराइव्हड क्लासचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड और पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड, बेस क्लास डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर ऑलवेज कॉल्ड इनसाइड देम. म्हणजे काय, जेव्हा आपण डिराइव्हड क्लासचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल करू किंवा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर कॉल करू त्यावेळेला बेस क्लासचा जो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असेल तो ऑलवेज कॉल होईल. म्हणजे समजा तुम्ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर दिला असेल अथवा दिला नसेल, जेव्हा तुम्ही पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर दिला असेल तर त्या पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टरच्या बरोबरच आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर पण कॉल करू शकतो डायरेक्टली. ठीक आहे. To call the base class parameterized constructor inside the derived class parameterized constructor, we must mention it explicitly. म्हणजे काय, जेव्हा आपल्याला बेस क्लासचा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर कॉल करायचा असेल तर आपल्याला डिराइव्हड क्लासच्या पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर मध्ये आपल्याला तो बेस क्लासचा जो पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर असेल तो आपल्याला इथे मेन्शन करावा लागेल. ठीक आहे. परत एकदा सांगतो, जेव्हा आपल्याला बेस क्लासचा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर कॉल करायचा असेल त्यावेळेला आपल्याला तो डिराइव्हड क्लासच्या कन्स्ट्रक्टर मध्ये तो आपल्याला मेन्शन करावा लागेल. जर डिफॉल्ट असेल तर मेन्शन करायची काही गरज नाही आहे, तो डायरेक्टली कॉल होईल.
ठीक आहे. पण जेव्हा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर हा बेस क्लास मध्ये प्रेझेंट असेल तर तो आपल्याला जर कॉल करायचा असेल तर तो डिराइव्ह क्लासच्या कन्स्ट्रक्टर मध्ये आपल्याला मेन्शन करावा लागेल. ठीक आहे. हे दोन इम्पॉर्टंट पॉइंट्स लक्षात ठेवा. त्यातला पहिला पॉइंट बघूया. बेस क्लास डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर इन डिराइव्ह क्लास कन्स्ट्रक्टर. त्याच्यामध्ये बघा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर इज प्रेझेंट इन ऑल द क्लासेस. हे सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा समजा आपण एखादा कन्स्ट्रक्टर एखाद्या क्लासमध्ये लिहिला नसेल तर याचा अर्थ असा होत नाही की त्यामध्ये कन्स्ट्रक्टर नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जेव्हा आपण एखादा क्लास क्रिएट करतोय त्या प्रत्येक क्लासमध्ये डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर हा प्रेझेंट असतोच. मी काय सांगितलं, प्रत्येक क्लास जेव्हा आपण क्रिएट करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर हा प्रेझेंट असतोच. ठीक आहे. हे मागच्या लेक्चर मध्ये पण मी सांगितलेलं आहे. If we inherit a class from another class and create the object of derived class, हे पण आपण बघितलेलं आहे की जेव्हा आपण एकापेक्षा जास्त क्लासेस क्रिएट करतो त्यावेळेला डिराइव्ह क्लासचाच ऑब्जेक्ट आपल्याला क्रिएट करावा लागतो. त्यानंतर बघा, इट इज क्लिअर दॅट डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर ऑफ डिराइव्ड क्लास विल इन्व्होक बट बिफोर द डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर ऑफ ऑल द बेस क्लासेस विल इन्व्होक. याचाच अर्थ काय, जेव्हा समजा एकापेक्षा जास्त बेस क्लासेस असतील आणि त्याच्यापासून एक नवीन डिराइव्ह क्लास क्रिएट केला असेल तर त्या प्रत्येक बेस क्लासचे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर पहिला कॉल होतील, त्यानंतर डिराइव्ह क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल होईल. म्हणजेच काय, द ऑर्डर ऑफ इन्व्होकेशन इज दॅट बेस क्लास डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर विल इन्व्होक्ड फर्स्ट. म्हणजे ऑर्डर कशी आहे, जे पहिला बेस क्लासचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होणार, त्यानंतर डिराइव्ह क्लासचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होणार. समजा बेस क्लासेस जर एकापेक्षा जास्त असतील तर पहिला जो बेस क्लास असेल त्याचा कन्स्ट्रक्टर कॉल होईल, त्यानंतर सेकंड, थर्ड, मग त्यानंतर डिराइव्ह क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल होईल. ठीक आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लक्षात ठेवा. त्यासाठी एक एक्झाम्पल आपण बघूया. इथं मी दोन क्लासेस क्रिएट केलेले आहे की पहिला आहे तो पॅरेंट क्लास, त्याच्यामध्ये एक कन्स्ट्रक्टर क्रिएट केला आणि दुसरा आहे तो चाइल्ड, त्याच्यामध्ये पण एक कन्स्ट्रक्टर क्रिएट केलाय. आता कन्स्ट्रक्टर कसा ओळखायचा, क्लासचं नाव आणि त्या कन्स्ट्रक्टरचं नाव जर सेम असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कन्स्ट्रक्टर म्हणतो. आणि त्या कन्स्ट्रक्टरला कुठलाही रिटर्न टाइप नसतो. म्हणजे काय, जसं इथं वॉइड मेन लिहिलेलं आहे तसं इथं फक्त पॅरेंट लिहिलंय, त्याच्या अगोदर वॉइड, इंट, फ्लोट वगैरे काय लिहिलंय का, नाही लिहिलेलं. म्हणून आपण इझिली ओळखू शकतो तो कन्स्ट्रक्टर आहे असं. मग त्या कन्स्ट्रक्टर मध्ये एक स्टेटमेंट प्रिंट केलेलं आहे, इनसाइड पॅरेंट क्लास. हे पॅरेंट क्लासच्या कन्स्ट्रक्टर मध्ये. आणि चाइल्ड क्लासच्या कन्स्ट्रक्टर मध्ये काय प्रिंट केलंय, इनसाइड चाइल्ड क्लास. ठीक आहे. त्यानंतर बघा, वॉइड मेन मध्ये आपल्याला फक्त डिराइव्ह क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे, तो केलेला आहे चाइल्ड सी. म्हणजे सी हा काय झाला, चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट झाला. मग जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली कन्स्ट्रक्टर पण कॉल होतात. मग डायरेक्टली आपण इथं आउटपुट बघू शकतो. इथं जसं आपण एखादं फंक्शन कॉल करण्यासाठी डॉट ऑपरेटर वापरतो. म्हणजे समजा इथं फंक्शन क्रिएट केलं असेल पॅरेंट मध्ये शो नावाचं, तर ते कसं कॉल करणार, सी डॉट शो असं करतो. पण जेव्हा कन्स्ट्रक्टर कॉल करतो त्यावेळेला कुठलाही ऑब्जेक्ट आणि डॉट ऑपरेटरनी ते कॉल करायची गरज नसते. म्हणजेच काय, जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो त्यावेळेला ऑटोमॅटिकली कन्स्ट्रक्टर पण कॉल होतो. ठीक आहे. मग तुम्ही इथं आउटपुट बघू शकता. पहिला काय होतो, पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल होतो, त्यानंतरच डिराइव्ह क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल होतो. ठीक आहे. म्हणजेच काय, इनसाइड पॅरेंट क्लास आणि इनसाइड चाइल्ड क्लास असं तुम्ही इथं आउटपुट बघू शकता. आणि हा प्रोग्राम तुम्ही टीसी मध्ये पण डायरेक्टली एक्झिक्यूट करून बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट पॉइंट, बेस क्लास पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर इन डिराइव्ड क्लास कन्स्ट्रक्टर. म्हणजे आपण मगाशी बघितलं कुठला, बेस क्लासचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर तो डिराइव्ड क्लास मध्ये कसा कॉल करायचा. आता आपण बघायचं पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर डिराइव्ड क्लास मध्ये कसं कॉल करायचं. To call the parameterized constructor of the base class,
when derived class parameterized constructor is called. म्हणजे काय, जेव्हा आपण पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर क्रिएट करतो बेस क्लासमध्ये आणि डिराइव्हड क्लासमध्ये, त्यावेळेला आपल्याला बेस क्लासचा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर हा आपल्याला डिराइव्हड क्लासमध्ये मेन्शन करावा लागतो. मी मगाशी सांगितलं सेम इथं दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर ऑफ द बेस क्लास कॅन नॉट बी कॉल्ड इन डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर ऑफ सब क्लास. म्हणजे बघा, पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर हा बेस क्लासचा असेल तर तो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर मध्ये कॉल करू शकत नाही. कोणाच्या, तर डिराइव्हड क्लासच्या. म्हणजे काय, समजा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर बेस क्लास मध्ये क्रिएट केला असेल आणि डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर हा डिराइव्हड क्लास मध्ये क्रिएट केला असेल, तर बेस क्लासचा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर हा डिराइव्हड क्लासच्या डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर मध्ये आपण मेन्शन करू शकत नाही. म्हणजेच काय, बेस क्लासचा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर हा फक्त डिराइव्हड क्लासच्या पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर मध्येच आपण मेन्शन करू शकतो. ठीक आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासाठी पण एक आपण एक्झाम्पल बघूया. इथं पण मी दोन क्लासेस क्रिएट केलेले आहेत, पॅरेंट आणि चाइल्ड. आता पॅरेंट मध्ये एक आपण पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर क्रिएट केलाय आणि चाइल्ड मध्ये पण आपण एक पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर क्रिएट केलाय. आता पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर कसा ओळखायचा, तर इथं आपण एका सिंपल कन्स्ट्रक्टरला एक पॅरामीटर पास केलेला आहे इंट आय नावाचा, बरोबर आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो, पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. तर इंट आय असं व्हॅल्यू पास केलेले आहे, आय ची व्हॅल्यू एक्स ला पास करून आपण ती एक्स ची व्हॅल्यू प्रिंट केली, अथवा आपण तिथे एक स्टेटमेंट प्रिंट केलेलं आहे की इनसाइड बेस क्लास पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. सेम चाइल्ड क्लास मध्ये पण आपण चाइल्ड क्लासचा कन्स्ट्रक्टर क्रिएट केलाय, पण इथं आपल्याला काय करावं लागेल, चाइल्ड क्लासच्या कन्स्ट्रक्टर मध्ये आपल्याला पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर मेन्शन करावा लागेल. तो कसा मेन्शन केला इथे तुम्ही बघू शकता. चाइल्ड ब्रॅकेट मध्ये इंट जे, त्यानंतर कोलन पॅरेंट ऑफ जे, किंवा इथे तुम्ही आय असं वापरू शकता. ठीक आहे. म्हणजे काय झालं, आपण चाइल्ड क्लास मध्ये दोन्हीही कन्स्ट्रक्टर मेन्शन केलेले आहेत. पहिला कुठला करायचा, चाइल्ड म्हणजे स्वतःचा करायचा, त्यानंतर बेस क्लासचा तुम्ही करू शकता. समजा पॅरेंटच्या वरती आणखी एक सेपरेट बेस क्लास असेल पॅरेंट 1, तर इथं तुम्ही कॉमा देऊन तुम्ही करू शकता. म्हणजे काय, चाइल्ड इंट जे कोलन पॅरेंट जे कॉमा पॅरेंट 1 जे असं तुम्ही करू शकता. आणि त्याच्यामध्ये पण एक स्टेटमेंट प्रिंट केलेलं आहे, इनसाइड सब क्लास पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. आणि आपण काय केलंय, फक्त void main मध्ये चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्याला व्हॅल्यू पास केलेली आहे. आता इथे व्हॅल्यू का पास केलेली आहे, कारण इथं जी व्हॅल्यू पास केलेली आहे ती कुठल्या पॅरामीटर टाइप, म्हणून इथं इंट आय ची व्हॅल्यू इंटिजर टाइप पाहिजे, म्हणून 10 असं प्रिंट केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, कन्स्ट्रक्टरच्या डेफिनेशन नुसार मी काय सांगितलं डेफिनेशन मगाशी, कन्स्ट्रक्टर कॅन क्रिएट्स द व्हॅल्यू फॉर द ऑब्जेक्ट. म्हणजे 10 ही व्हॅल्यू ऑब्जेक्ट साठी पास केलेली आहे, म्हणजे क्रिएट केलेली आहे. ठीक आहे. त्यानुसार आपण आउटपुट बघू शकतो. पहिला आपण बेस क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल होईल, म्हणजे कुठला, पॅरेंट जे. म्हणून इथे काय होईल, इनसाइड बेस क्लास पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. त्यानंतर काय होईल, इनसाइड सब क्लास पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. म्हणजे हे दोन्ही कन्स्ट्रक्टर इथं कॉल होते. ठीक आहे. आउटपुट तुम्ही बघू शकता. हा प्रोग्राम तुम्ही टीसी मध्ये एक्झिक्यूट करून बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा, कन्स्ट्रक्टर कॉल इन मल्टिपल इनहेरिटन्स. कन्स्ट्रक्टर कॉल इन मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये कन्स्ट्रक्टरचं कॉल कसं होईल, या कन्स्ट्रक्टर जेव्हा आपण मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये क्रिएट करतो त्यावेळेला आपल्याला फक्त मल्टिपल बेस क्लासेसची जी ऑर्डर असेल ती आपल्याला मेंटेन करावी लागेल. इथे दिलेलं आहे बघू शकता तुम्ही, फॉर मल्टिपल इनहेरिटन्स द ऑर्डर ऑफ द कन्स्ट्रक्टर कॉल इज the base classes constructors are called in order of inheritance and then the derived class constructor. म्हणजे काय, जर मल्टिपल
बेस क्लासेस दिले असतील तर त्याची ऑर्डर पहिला घ्यावी लागेल, त्यानंतर आपल्याला डिराइव्ह क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करावा लागेल. तर तुम्ही बघू शकता ऑर्डर ऑफ कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर कॉल फॉर द गिव्हन ऑर्डर. पहिला इथे ऑर्डर दिलेला आहे. पहिला बेस क्लास कुठला आहे, बी आहे, त्यानंतर बेस क्लास सी आहे. ठीक आहे, त्यानंतर त्या दोन्ही पासून एक ए नावाचा क्लास डिराइव्ह केलेला आहे. ठीक आहे, मग ऑर्डर कशी होईल बघा, पहिला सी चा कन्स्ट्रक्टर कॉल होईल, त्यानंतर बी चा कन्स्ट्रक्टर कॉल होईल, मग त्यानंतर ए म्हणजे थोडक्यात डिराइव्ह क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल होईल. ठीक आहे, आणि त्याच्या उलटी ऑर्डर कशाची आहे तर डिस्ट्रक्टरची आहे. म्हणजे पहिला डिस्ट्रक्टर हा डिराइव्ह क्लासचा कॉल होईल, त्यानंतर बेस क्लास पहिला होईल, त्यानंतर शेवटचा बेस क्लास हा बेस क्लासचा डिस्ट्रक्टर कॉल होईल. ठीक आहे, म्हणजे काय कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टरची जी ऑर्डर आहे ती एक्झॅक्ट उलटी आहे. म्हणजे पहिला जो कॉल होईल कन्स्ट्रक्टर तो शेवटी डिस्ट्रक्टर कॉल होईल. ठीक आहे, त्यासाठी एक आपण एक्झाम्पल बघूया. कन्स्ट्रक्टर कॉलिंग मल्टिपल इनहेरिटन्स. त्याच्यामध्ये मी दोन पॅरेंट क्लासेस क्रिएट केले आहेत, म्हणजे पॅरेंट 1 आणि पॅरेंट 2 असे दोन बेस क्लासेस आहेत. ठीक आहे, आणि त्या दोन बेस क्लासेस पासून चाइल्ड नावाचा हा क्लास इथे क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, हे तुम्ही बघू शकता. मग बघा पॅरेंट 1 मध्ये मी काय केलेलं आहे, इनसाइड फर्स्ट बेस. पॅरेंट 2 मध्ये काय केलं बघा, कन्स्ट्रक्टर मध्ये इनसाइड सेकंड बेस, आणि चाइल्ड क्लास मध्ये काय इनसाइड चाइल्ड क्लास. मग जेव्हा आपण चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करू त्यावेळेला पहिला पॅरेंट 1 चा कन्स्ट्रक्टर कॉल होईल, त्यानंतर पॅरेंट 2 चा कन्स्ट्रक्टर कॉल होईल, आणि त्यानंतरच डिराइव्ह क्लास म्हणजे थोडक्यात चाइल्ड क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल. ठीक आहे, आपण एक सॅम्पल एक्झाम्पल तुम्ही टीसी मध्ये रन करून बघू शकता. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इथंच थांबूया, आणि हा टोटल जो इनहेरिटन्सचा जो चॅप्टर आहे तो इथंच संपलेला आहे. ठीक आहे, थँक्यू.